श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहूया मराठी वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी 2026 चंद्रोदयाला काय कराल. पहा व्रतविधी. चंद्रोदय वेल. मराठी वर्षातील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला आवर्जून व्रताचरण करावे असे सांगितले जाते. जाणून घ्या चंद्रवेल. मराठी वर्षाची सांगता होत आहे 19 मार्च 2026 रोजी श्री शालिवान शके 1948 प्रारंभ होणार आहे. यंदाच्या संवत्सराचे नाव पराभव संवत्सर आहे. तत्पूर्वी फाल्गुन महिन्यात शेवटची संकष्ट चतुर्थी व्रताचरण आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची सोपी पद्धत. चंद्रोदय झाल्यावर नेमके काय करावे. चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया. गणपती बाप्पा हे आबालवृद्धाच्या आराध्य दैवत. गणपती हा सृष्टीचा निर्माण करता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड गोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेल्या गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा लाभावी यासाठी विविध उपासना केल्या जातात. यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे. गणपती बाप्पांचे आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. मराठी वर्षातील ही शेवटची फाल्गुन संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आवर्जून व्रत करावे आणि वर्षभरात बाप्पाने आपल्यावर केलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले जात आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वैद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी काळापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. शुक्रवार 6 मार्च 2026 रोजी फाल्गुन संकष्ट चतुर्थी आहे. फाल्गुन संकष्ट चतुर्थीचा व्रत पूजाविधी. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गंग गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पांचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थी व्रतात चंद्रोदय झाल्यावर काय करावे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. अगदी काही शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावे आणि श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. संकष्ट चतुर्थीला या गोष्टी आवर्जून कराच. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एक दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी. शक्य असेल तर 21 दुर्वाची जोडी अर्पण करावी. असे केल्यास बाप्पा प्रसन्न होतात, सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात. असे म्हटले जाते की दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता आहे.
असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदाची फुले अवश्य वाहावीत. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशीर्वाद देतो असे म्हटले जाते. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. संकष्ट चतुर्थी व्रत विधी. सकाळची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीसमोर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करून उपवासाचा संकल्प करावा. पूजा. गणेशाला दुर्वा, फुले, अक्षता, सिंदूर आणि फुले अर्पण करा. मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. दिवसभर अन्न ग्रहण करू नका. फळे, पाणी, दूध किंवा साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणे, बटाटे यांसारख्या उपवासाचा फराळ घेऊ शकता. सैंध मीठ वापरू शकता. संध्याकाळची पूजा. संध्याकाळी पुन्हा गणपतीची पूजा करून संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणेश अथर्व शीर्ष वाचावे. चंद्रदर्शन व उपवास सोडणे. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन पूजा आणि त्यानंतरच उपवास सोडावा. महत्त्वाचे नियम. उपवासात कांदा, लसूण, मांसाहार आणि अल्कोहोल वर्ज्य करावे. मन शांत ठेवावे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. हे व्रत दर महिन्याच्या चतुर्थीला किंवा शक्य असल्यास सलग 21 चतुर्थी करून उद्यापन करावे. संकष्ट चतुर्थी व्रत पाळल्याने लाभ. संकष्ट चतुर्थीला व्रत करण्याचे फायदे अनेक आहेत. संकष्ट चतुर्थीला व्रत केल्याने भक्तांना आनंद मिळतो, त्यांना पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. अनुयायांना त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. संपत्ती आणि समृद्धी मिळते. संतती नसलेल्या जोडप्यांना संतती देखील मिळते. या व्रताला संकटहार चतुर्थी किंवा संकटहर चतुर्थी अशा अनेक नावानेही संबोधले जाते. जर संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. या दिवशी येणारी संकष्ट चतुर्थी ही सर्व संकष्टी चतुर्थीपैकी सर्वात शुभ मानली जाते. जरी संकष्ट चतुर्थी आणि त्याचे व्रत दिवसभर साजरे केले जात असले तरी महाराष्ट्रात ते मोठ्या प्रमाणात केले जातात. संकष्ट चतुर्थीला पाळले जाणारे विधी. इतर कोणत्याही हिंदू सणाप्रमाणे भक्त सकाळीच लवकर उठून दिवसाची सुरुवात करतात. ते आंघोळ करतात आणि नवीन कपडे घालतात. त्यानंतर ते घर स्वच्छ करतात. विशेषतः पूजा खोली स्वच्छ करतात आणि भगवानाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावतात. त्यानंतर अत्यंत भक्तीने गणेशाचे मंत्र उच्चारले जातात. उपासक त्यांच्या क्षमतेनुसार कडक उपवास करतात आणि अंशतः उपवास करतात. कोणताही पर्याय निवडला तरी संध्याकाळी चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडला जातो. अंशतः उपवास करताना काही बाबींचे पालन करावे लागते. या प्रकारचा उपवास करताना सर्व प्रकारचे अन्न खाऊ शकत नाही. फक्त भाज्या, फळे आणि वनस्पतीची मुळे खाण्याची परवानगी आहे. फक्त साबुदाणा आणि बटाटे शिजवलेल्या स्वरूपात खाऊ शकतात. संकष्ट चतुर्थीच्या व्रतासोबत केल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विधीपैकी एक म्हणजे संध्याकाळी केली जाणारी संकष्टी पूजा. भगवान गणेशाचा फोटो किंवा मूर्ती पुन्हा एकदा ताज्या फुलाने आणि त्यांच्या आवडत्या दुर्वा गवताने सजवली जाते आणि त्यांच्यासमोर दिवा लावला जातो. त्यानंतर गणेश चालिसा आणि विविध वैदिक मंत्राचे पठण देवतेला समर्पित केले जाते. या दिवशी गणेश अष्टोत्तर आणि वक्रतुंड महाकाय पाठ करणे शुभ मानले जाते. विविध मंत्र उच्चारानंतर भक्त विशिष्ट महिन्यासाठी व्रतकथा वाचतात. जर हे शक्य नसेल तर वडीलजन कथा सांगतात आणि इतर लोक कथा ऐकतात. कथनानंतर गणेश आरती होते. भगवानांना त्यांच्या आवडते लाडू आणि मोदक जसे की नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून दिले जातात. आरतीनंतर प्रसाद भक्त आणि मित्रांमध्ये वाटला जातो. मनोरंजक गोष्ट म्हणजे संकष्ट चतुर्थीला केवळ गणपतीची पूजा केली जात नाही. या दिवशी चंद्र किंवा चंद्रदेवाचीही पूजा केली जाते. फुले, अभिषेक केलेले तांदूळ, चंदनाची पेस्ट आणि पाणी चंद्राच्या दिशेने शिंपडले जाते. संकष्ट चतुर्थी व्रत हे भगवान गणेशाच्या सन्मानार्थ पाळले जाते. हे व्रत भगवान गणेशासाठी परम व्रत मानले जाते. हे दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी केले जाते. हे मूलतः प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या 4थ्या दिवशी असते. संकष्टी हा शब्द संस्कृत भाषेतील एक शब्द आहे ज्याचा अर्थ अडचणीच्या काळात सुटका करणे असा होतो. चतुर्थी हा शब्द भगवान गणेशाच्या दिवसाला किंवा 4थ्या दिवसाला सूचित करतो. म्हणूनच हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे आणि भक्त त्यांना येणाऱ्या आव्हानांमध्ये विजयी होण्यासाठी आणि त्यांच्या मार्गातील अडथळ्यावर मात करण्यासाठी त्यांच्याकडे मनापासून प्रार्थना करतात. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की मराठी महिन्यातील वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली.
तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.